तर प्राजक्ताने हे आप्पे आणि चटणी आणली आणि चटणी एक नंबर झाली आहे. हा आता सगळ्यात जास्त पैसे मी कमवलेत. मी फायनली पोहोचलेलो आहोत. मागे दिसतंय ते आमचं हॉटेल आहे. आता बघूया, चेक इन करूया आणि चेक इन करून नंतर मग बाईक रेंटिंग वगैरेच्या सगळ्या गोष्टी बघूया आणि तुम्हाला सगळ्या सांगतो. चार्जेस के लिए वेट करिए उधर. गोकर्ण आए ना, गोकर्ण में अभी 50 रुपीज में अभी किधर भी फाइंड आउट करके नहीं जा सकते क्या? 7 ते 8,000 रुपये सांगितली. 8,000 सांगितल्यावर आम्ही लोक बोललो की नाही, आमचं तो कॉलवर बोलणं झालेलं की 4,000मध्ये डन झालेलं वगैरे. तुम्ही प्राइस डबल कशी करू शकता डायरेक्ट. दोघांचेच एवढ्या बॅग आहेत, बाकीच्यांचे किती होणार. संपला विषय. तर मित्रांनो, आता 1 वाजतात. 21 जानेवारी आहे आज. आपली जी गोकर्ण ट्रिप फायनली स्टार्ट झालेली आहे आणि सर्वजण इकडे आलेले आहेत. ए सुटलो अरे काय बॅगा माणसांपेक्षा जास्त तर बॅग आहे. विकास अंगणे, सोनाल अंगणे, प्रतीक, प्राजक्ता आणि मी, आम्ही 5 जण चाललोय गोकर्णाला. आणि हिचा अजून आवरत नाही, हिचा अजून आवरत नाही. कल्प्या परत एकदा केलं. तर सांताक्रूज स्टेशनला आम्ही आलेलो आणि इथून आता आम्ही लोक ओला करतोय, कारण की आम्हाला गोकर्णाची ट्रेन भेटणार आहे LTT वरून, म्हणजे कुर्ला स्टेशनवरून. सो आता इकडून झाली, सगळ्यांची सुट्टी अप्रूव्ह झाली. बाई माझी तर डायरेक्ट बॉसने अप्रूव्ह केली. आपण रिझाईनच टाकलाय. टेन्शनच नाही. लेजंड रिझाईन टाकतात ट्रिपसाठी. रिझाईन ओके. कुली करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. कुली करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. अरे ह्या माणसाने काय केलं सांग का सोनल जरा. हा तुझी बॅग तोडली. एकूण ती एक चाकवाली बॅग होती. ह्याला बोललो चाक चालत नाही, त्याने लात मारली अशी जोरात आणि पूर्ण बॅगच तोडून टाकली. आता तर ही चालली ना आणि हे चाक तुटलं. तू ऑइलिंग नाही केलंय. तुमचीच बॅग आहे, तिने दिली आहे सोनलने मला. गाडी करो ना वैसा यार. नाही चालली तर तुलाच घ्यायची ती उचलून. सोनलने बॅग भरून त्याला विकासला दिले भावाला आणि स्वतः छोटी बॅग घेऊन मस्त खेळते. हा आणि माझी तोडा बॅग. आणि ही चाली चाकच चालत नाही बघायचं. चालत तर ट्रेन मध्ये बसताच भूक लागलेली सगळ्यांना. किती वाजल्यात? 3 वाजल्यात. इकडे तर बघा सालन लोक खात आहेत. पहिले खाले जास्त भूक लागली, समजू शकता. तर प्राजक्ताने हे आप्पे आणि चटणी आणली आणि चटणी एक नंबर झाली आहे. चटणी विकण्यालायक झाली आहे. इकडे विकायला बसू शकतो. थँक्यू सो मच. थँक्यू. पहिला राऊंड तर पटकन संपला. गपकन. आता मोठा राऊंड आहे. जबरदस्त आहे. आप्पे काय, चटणी मस्त, काही पण बोल. थांबा मी डबे भरते. म्हणजे डबा भरेपर्यंत खाऊन टाका. मोरया. जय श्रीराम. जय श्रीराम. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just 2 hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be. लद्दाख जाने वाला था वो, बट वो कुछ बीच क्या बोलते हैं, लड़ा गया था ना.
तो रिटर्न आहे चंडीगढ़। कुठून रिटर्न आलेला? अपना मथुरा से। मथुरा से वो रिटर्न है, वो मथुरा विदुरा दिल्ली और सब घूम के आए। सब घूम के हाँ। कहाँ देखा? मैं शायद दिल्ली के रास्ते में देखा। क्योंकि वो सब मुंबई से वो बाइक पे ही गए। लग रहा है देखा था, मैंने बोला नहीं यूट्यूब पे ऐसे मैं देखते रहता हूँ, हाँ। यूट्यूब पे फेसबुक पे आता रहता है। सब्सक्राइब किया है? लाइक शेयर और सब्सक्राइब करना करो, कल्पेश करो। राणे ब्लॉग। उसका मोबाइल दे दो। मोबाईल Heart's running wild. As the afternoon. नाही झालं मग। तर मित्रांनो आता 8:30 होत आहेत, 5 तासात चिपळूण क्रॉस पण करून टाकलं. शॉकिंग ना? चिपळूणच्या खूप पुढे आलं। पुढे आलं आपण, मगाशीच गेलो. हा तर आता सगळ्यात जास्त पैसे मी कमवलेत मी। मी रिक्षा लावलेली पूर्ण. म्हणून मी खेळतच नाही. उद्याचा नाश्ता सोनेल कडून जिंकली आहे. जिंकली आहे बाई. 22 रुपये. आम्ही तिला जिंकवतोय. हा. चांगला नाश्ता भेटतो. आम्ही हरून जिंकतोय. चिटिंग आहे असं काहीच नाही। तू हरलेलास, मला कलर आलेला आणि मागच्या राऊंडला पण कलर आलेला। आने दो अपने को क्या, अपने को नाश्ता करने का शौक है। तर सोनल, आपल्या डिनरसाठी काय आहे? 9:30 वाजलेत, भुका लागल्या सगळ्यांना. आणि मेथीचे थेपले तर काढ बाई. मेथीचे टेपले आणि हे प्रतीकने आणलेत मेथीचे तिने टेपले. आणलेले आहेत की मेथीचे टेपले प्रतीकच्या घरून. कडून आम्ही खायला चला आता खाऊया पटापट. एकच प्लेट काढ। We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts run. तर मित्रांनो आता सकाळचे वाजता 7 आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत गोकर्णाला. तर मित्रांनो इथे आम्ही पोहोचलो, सकाळीच होतो. सकाळी आमची गाडी 1 तास लेट आलेली, 3-3:30 समथिंग आम्ही लोक इकडे पोहोचलेलो गोकर्णा रेल्वे स्टेशनला. मत्स्यगंगा एक्सप्रेसने आम्ही लोक आलो. सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही लोक स्टेशनवरच थांबलो आणि नंतर मग थोडं उजाडल्यानंतर आम्ही लोकांनी रूम बुक केला, कारण की थंडी खूप जास्त वाढलेली. म्हणजे लिटरली विचार करा, रात्री मी फक्त एका टी-शर्टवर होतो, पण आता त्यावर एक स्वेटर आणि प्लस ही कॅप पण चढवली आहे, तर खूप जास्त थंडी होती. आणि आता रूम बुक झालेली आहे आणि रूम इथे कॉस्ट अराउंड 2-3 दिवसाचे 4500 घेतले आमच्याकडून. आणि आता पोरांची एनर्जी आलेली आहे, जशी रूम बुक झाली तशी. आणि समोरच इथेच आम्ही लोकांनी कार पण बुक केली. तर कार आम्ही 5 जण आहे, त्यामुळे कार बुक केली आहे. कारचे अराउंड ह्या लोकांनी आमच्याकडून 600 रुपीज घेतलेत. आणि तुम्ही रिक्षा, जर कमी लोक असाल, 3 जण असाल, 4 जण असाल, तर रिक्षा पण घेतात ते लोक. रिक्षा 300 घेतात. सो हे काहीतरी इकडचे कॉस्ट आहेत. तर मी तुम्हाला सांगत जाईन पुढे व्लॉगमध्ये की किती कॉस्ट आहे, तर तुमचे एक्स्ट्रा स्पेंड कुठे होणार नाहीत. त्याला आता कारमध्ये बसूया आणि हॉटेलमध्ये जाऊया. तर मित्रांनो 7:30 होत आहेत आणि आम्ही लोक आता फायनली पोहोचलेलो हॉटेलला. आणि हे जे मागे दिसतंय ते आमचं हॉटेल आहे, गोल्डन हाईट. नवीनच प्रॉपर्टी आहे, बघूया आता कशी असेल काय असेल, कारण की ड्रायव्हरला आम्ही विचारलं तर त्यांना पण एवढी आयडिया नाही, कारण की 3 महिनेच झाली ही प्रॉपर्टी खोलून. आता बघूया, चेक इन करूया आणि चेक इन करून नंतर मग बाईक रेंटिंग वगैरेच्या सगळ्या गोष्टी बघूया आणि तुम्हाला सगळ्या सांगतो. हे हॉटेल आहे आणि हॉटेल कडून तुम्ही व्ह्यू बघा पहिलाच. त्याच्यानंतर माझा अमेझिंग आहे ना व्ह्यू मित्रांनो. तर असेच भारी भारी व्ह्यूज तुम्हाला आता ह्याच 3 दिवसांमध्ये बघायला भेटणार आहे गोकर्णामधले. खूप धमाल येणार आहे, खूप मजा येणार आहे. पूर्ण गोकर्ण एक्सप्लोर करणार. We wanna chase the night, wanna dance to. तर चला, डेचा पहिला नाश्ता, पहिल्या पोटात घास जातोय. सोनालचं तर लक्ष पण नाही व्लॉग मध्ये, आता एनर्जी संपत आली आहे पूर्णपणे. चला खाऊन घेऊया. आणि एक सीन झालाय रूमच्या रिलेटेड, जे हॉटेल तुम्हाला दाखवलेलं ना, त्याचा एक प्रॉब्लेम झालाय, तर एक खाऊन घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हॉटेलचा प्रॉब्लेम आमचा असा झाला की आम्ही लोकांनी स्टेशनवर असताना, म्हणजे 3:30ला आमची ट्रेन आलेली. 3:30ला ट्रेन आल्यानंतर आमच्याकडे बराच वेळ होता, कारण सकाळी 7 नंतर स्टेशनवरून इकडे गोकर्णा सिटीमध्ये यायसाठी आम्हाला सोर्स, म्हणजे रिक्षा म्हटलं किंवा टॅक्सी म्हटलं, हे सगळे सोर्स आम्हाला सकाळी 7 नंतर अवेलेबल होणार होते. तर आम्ही लोक स्टेशनवर थांबले होतो आणि स्टेशनवर काही करायला नव्हतं, थोडा वेळ झोपलो आणि नंतर म्हटलं की चला हॉटेल बुक
करून टाकूया. तर हॉटेल आम्ही ऑनलाईन सर्च केले, इकडे बरेच हॉटेलची अवेलेबिलिटी होती, बट त्यापैकी आपण कोणतं गोल्डन हाईट्स म्हणून एक हॉटेल आहे, त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी कॉल केला आणि विचारलं अवेलेबिलिटी आहे का 2 दिवसासाठी. आम्ही लोक 22 ते 24 पर्यंत राहणार होतो आणि त्यांनी म्हटलं की आहे म्हणून की तुम्ही या. तर आम्ही लोकांनी डेट वगैरे त्यांनी विचारलं, डेट सांगितल्यानंतर त्यांनी अमाऊंट विचारली आम्ही त्यांना, तर ते म्हटले की 4500 पर्यंत होऊन जाईल आणि एंडला त्यांनी 4000 पर्यंत आम्हाला कमी करून दिले. ते म्हटले की तुम्हीच टॅक्सी करा, तिकडून स्टेशनवर टॅक्सी असतील तर 5 जण तर टॅक्सी करा आणि 500-600 पर्यंत तुमच्याकडून पैसे घेतील ते द्या आणि तुम्ही हॉटेलवरती या. आता ह्याच्या अगोदर शॉर्ट पण बघितलं असेल की आम्ही लोक हॉटेलवर पोहोचलो आणि हॉटेलवर पोहोचल्यानंतर तिकडे रिसेप्शनवर तो माणूस नव्हता ज्याने आमच्याशी कॉलवर बोलणं केलेलं. 2 दिवसासाठी राहणार आहे आणि 5 जण आहेत वगैरे. तर त्याने आम्हाला अमाऊंट किती सांगावी, तर त्याने आम्हाला डायरेक्टली 7 ते 8,000 रुपये सांगितली. 8,000 सांगितल्यावर आम्ही लोक बोललो की नाही, आमचं तर कॉलवर बोलणं झालेलं की 4,000मध्ये डन झालेलं वगैरे, तुम्ही प्राईस डबल कशी करू शकता डायरेक्टली. रिसेप्शनवर जो माणूस होता तो म्हणतो की मला काय माहितीच नाही तुमचं कोणाशी बोलणं झालं वगैरे. तर नंतर मग आम्ही लोकांनी कॉल वगैरे कनेक्ट करून दिला ज्याच्याशी बोलणं झालेलं. तर तो म्हटलं की रिसेप्शनवाला म्हटलं की तो मालक आहे, म्हणजे हॉटेलचा मालक आहे आणि त्याला अमाऊंट वगैरे एवढं काय माहिती नाही. त्याला मेसेज टाकला 4000 ईच डे. हां आणि तो म्हणत होता की 4000 ईच डे म्हणजे एका दिवसाची 4000. तर आम्ही लोकांनी क्लिअरली त्याला म्हटलं की तूच आम्हाला डेट्स विचारले आणि आम्ही लोकांनी 2 दिवसाचे रेट तुला सांगितलेलं, तर तू आम्हाला एका दिवसाचा रेट, तो पण डिस्काउंट वगैरे करून फायनल रेट जेव्हा आम्ही त्याला 2-3दा विचारला तेव्हा त्याने आम्हाला फायनल रेट 4000 सांगितला, बरोबर. सो ते पण डिस्काउंट वगैरे करून, मग जो डिस्काउंट करतो आणि राहण्याचं टायमिंग डेट वगैरे विचारलं त्याने, तर ऑब्व्हियस आहे तो 2 दिवसाचं कॅल्क्युलेट करूनच आम्हाला डिस्काउंट करून फायनल रेट सांगणार ना. सो त्याने 4000 सांगितलं. तर असं सगळं आर्ग्युमेंट झालं. त्यानंतर एक कॉल पण त्याने, आम्ही त्याला कॉल पण केला. जवळजवळ आम्ही 7ला तिकडे हॉटेलवर पोहोचलेलो, तर 10 पर्यंत आम्ही लोक हॉटेलवरच होतो, म्हणजे 3 तास आमचे वाया गेले आणि आम्ही त्याला कॉल वगैरे करतो. तर एका टाइम नंतर तो सोनलची खूप रूड वे मध्ये बोलला आणि त्याची क्लिप तुम्ही ही बघा. ओके, प्लीज गिव देम, ऐसा मैं रिक्वेस्ट में कस्टमर हैज कम, प्लीज डोंट अपसेट देम, गिव देम वेरी वेरी वर्स्ट प्राइस व्हाट यू कैन गिव विदाउट प्रॉफिट. ऐसा देने को बोलो, मैनेजेबल प्राइस है. ओके, उसका प्राइस 1 रुपया. सर बट हम लोग को दूसरे जगह पे भी वॉशिंग और मैनेजिंग मिनिमम चार्जेस में 1 रुपया भी मार्जिन नहीं है. सर ऐसा बात किया है विद रेस्पेक्ट वी आर गिविंग, इवन दो यू इन आवर एंटायर हिस्ट्री वी नेवर गिवन एनीबडी लेस देन दैट प्राइस. ओके, उसमें भी दे रहा है, उससे भी ज्यादा चाहे तो आप कुछ भी करिए, प्रॉब्लम नहीं है. यू कैन प्लीज योर विश. सर बट हम लोग का आप सुनोगे, हम लोग प्राइस करने. हाँ सर, आपने रिस्पेक्ट से बताया, बट आप सुनोगे क्या? एटलीस्ट आई हैव रेस्पेक्ट, आई जस्ट वैल्यूड, आई सजेस्टेड एनीथिंग. ओके, नहीं बट सर हम लोग को वो परवड़े हम लोग के बजट में ही नहीं बच रहा था. आपने विदाउट प्रॉफिटेबल सर जी, गिव दैट. सर जी आपका हो गया बोल के तो हम सुनोगे थोड़ा. जस्ट रेस्पेक्ट आवर कस्टमर. हो गया आपका बात करके, अभी हम लोग बोले. हम बोले नहीं होता है, एक्चुअली छोटा मोटा बात में कंफ्यूजन होता है. नहीं बट सर एक सेकेंड, मेरा पहले आप बात सुनिए. चार्जेस के लिए वेट करिए. उधर गोकर्ण आए ना, गोकर्ण में अभी 50 रुपीज में अभी किधर भी फाइंड आउट करके नहीं जा सकते क्या? क्या 50 क्या 50 रुपीज में आप वेयर एवर यू वांट टू गो यू कैन गो, राइट. 50 रुपीज होटल में लेता है उधर. अरे 50 रुपीज नहीं मांग 50 रही. रुपीज में आप इधर 500 रुपीज का बोल, 500 रुपीज का टैक्सी करके आए हम लोग. 500 रुपीज का. सुबह मुझे प्रोग्राम है. अरे सर जी, आप सुबह सुबह उठ के फ्रेश होके फिर बताना चाहिए था ना रेट. फिर अरे सर, आप अच्छे से बात करते थे ना, तो ये बात करने की मौका यही नहीं आता था, टाइम ही नहीं आता था. ये आप सुबह में ही अच्छे से बात करते थे ना, आप टाइम कॉल करते रहिए. ओके, अच्छा, मतलब आप ऐसे कस्टमर को ट्रीट करते हो. तो दूसरा हो जाएगा. तो अरे तो हम लोग रिस्पेक्ट से ही बात कर रहे हैं, आप कस्टमर का कॉल कट कर रहे हैं. गोल्डन हाइट्स मतलब ऐसा ट्रीट करता है क्या कस्टमर को? आप बोलिए मुझे. ब्लॉक केलं जाईल. मग हे कम्युनिकेशन झाल्यानंतर आम्हा लोकांना त्या हॉटेलमध्ये थांबायचंच नव्हतं. मग त्या लोकांनी प्राइस वगैरे कमी केली आणि म्हटले की थांबा 5000 पर्यंत करतो वगैरे. बट आम्ही लोकांनी नाही, कारण की कस्टमर सर्व्हिसमध्ये किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला तर माहिती आहे की गेस्टला कसं ट्रीट केलं जातं. आणि जो फोन कॉलवर त्याने जसं बोलला आणि त्यानंतर तो ऐकूनच घेत नव्हता पहिली गोष्ट तर. सो आम्ही लोकांनी फायनली डिसाईड केलं की ह्या हॉटेलमध्ये तर राहायचंच नाहीये. जे कॅबचे चार्जेस होते ते रिटर्न द्यायचं आपण त्याला सांगितलेलं, पण तो मानतच नव्हता की कॅब तुम्ही एनिवे गोकर्णापासून इथे कुठेतरी येणार तर होतात, मग ते आम्ही चार्जेस रिटर्न नाही देऊ शकत आणि रिफंडेबल नसतं असे ते बोलतात. ते त्यांनी अरेंज करायला नाहीच म्हणत होते. ऍट द एंड नाहीच म्हणत होते. आणि नंतर त्या हॉटेलवाल्याने ऍग्री पण केले की माझ्या ऐकण्यात फरक झाला की तुम्ही किती दिवस राहणार आहेत वगैरे. सो आम्ही म्हटलं की तुमची कम्युनिकेशन मिस्टेक आहे, तर आम्ही
त्यासाठी आम्ही का बेअर करू ना ट्रॅव्हलिंगचे पैसे. गोकर्ण सिटीपर्यंत आम्हाला कॅब किंवा काहीतरी सोर्स करून द्या. तर त्याने आम्हाला एक रिक्षा करून दिली आणि त्याचे पैसे आधी पण तो नाही म्हणत होता, पण नंतर त्याने फायनली दिले आणि तीच आर्ग्युमेंट करण्यात आमचे 3 तास निघून गेलेले. मग नंतर आणि त्यात उपाशी होतं. आम्ही लोकांनी रिक्षावाला चांगला भेटलाय. हा, तर त्यानंतर तो जो रिक्षावाला होता तो आम्हाला खूप छान भेटला. त्याने आम्हाला खूप जास्त मदत केली आणि त्याने आम्हाला एका हॉटेलपर्यंत घेऊन गेलं. तिकडे पहिला तर आम्ही खाल्लं, कारण की खाल्लं नाही तर आमचं डोकं चालत नाही. सो आम्ही लोकांनी खाऊन घेतलं. खाऊन घेतल्यानंतर मग तो रिक्षावालाच म्हटला की मी अवेलेबल करून देतो तुम्हाला हॉटेल वगैरे आणि बाईक वगैरे पण लागणार होतं, सगळं अरेंज करून देतो. तर आम्हाला तर वाटलेलं ट्रिप स्पॉइल झाली, पण त्या रिक्षावाल्याने देवासारखं काम केलं. ॲज कम्पेअर टू बाकीच्या ठिकाणापेक्षा त्याने जो रेट दिला तो खूपच कमी होता. म्हणजे तुम्ही हे विलाचे शॉर्ट्स बघताय तर आम्ही आता ज्या विलामध्ये राहतोय तो विला आम्हाला फक्त 2 दिवसासाठी 3000 मध्ये भेटला. म्हणजे कुठे 8000 कुठे 4000, डायरेक्ट 3000 मध्ये हा विला भेटला आणि खूप मस्त आहे. जसं तुम्ही बघताय की 2 रूम आहे, ऐसपैस जागा आहे, हीटर वगैरे सगळं आहे, वायफाय आहे, सगळं भेटलं. तर द गोकर्ण होमस्टे आहे. ज्या पर्सन थ्रू आम्ही कॉन्टॅक्ट केलं त्याचे हे कॉन्टॅक्ट नंबर येतात. तर हे नंबर यूज करून जर तुम्ही गोकर्णाला येत असाल तर हा होमस्टे बुक करा. खूप सुंदर होमस्टे आहे. त्या विलाचा आहे, त्याचा वरचा फ्लोअर आम्हाला दिलाय आणि 3000 पर्यंत वगैरे ही व्हिडिओ दाखवून तुम्ही लोक घेऊ शकता. तर तुम्हा सगळ्यांना पण इझी पडेल. तर टिप बेसिकली हीच आहे की तुम्ही जर येत असाल तर पहिलाच बुकिंग करून या, किंवा ही व्हिडिओ जर कोण जाणार असेल तर त्यांना शेअर करा. ह्या व्हिडिओसाठी एवढंच ठेवूया. ही व्हिडिओ इन्फॉर्मेशन तुमच्या सगळ्यांसाठी बनवलेली होती. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पहिला तर जाणार आहोत इकडचे नियर बाय जे ओल्ड टेम्पल आहेत, म्हणजे गोकर्ण ज्या गोष्टीसाठी फेमस आहेत जुन्या टेम्पलसाठी. तर इकडे महाबळेश्वर टेम्पल झालं, महागणपती टेम्पल झालं, राम मंदिर झालं आणि आज 22 जानेवारी आहे तर आज राम मंदिरचं सेलिब्रेशन आहे. इकडे पण खूप जास्त भारी सेलिब्रेट करतात लोक. तर ते बघायला भेटेल आणि ते जुन्या पद्धतीने बघायला भेटेल. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. आता चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप जास्त मजा येणार आहे, खूप जास्त सुंदर व्ह्यूज बघायला भेटणार आहे. भेटूया, चला बाय. We're gonna be 2 hearts running wild.